महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीनं काम बंद आंदोलन आहे। सगळ्या शासकीय रुग्णालयात परिचारिकांचं आंदोलन आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा काळ वाढवणार असा इशाराच आता देण्यात येतोय। आज महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने राज्यव्यापी असं आंदोलन करण्यात येत आहे। हे 2 तासाचं आंदोलन आहे। मुंबई जे हॉस्पिटल तसेच इतर शासकीय रुग्णालयामधल्या ज्या परिचारिका आहेत त्यांच्याकडून हे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे। त्यांच्या मागण्या काय आहेत या संदर्भातच आपण त्यांच्याशी बातचीत देखील करणार आहोत। तुम्ही शासनाने जर नवीन पद निर्माण करून आम्हाला जर त्याच्या सेवाज्येष्ठतेनुसार त्याचं जर प्रमोशन्स दिलं तर कामामध्ये पण भरारी होईल आणि त्याही पेक्षा जास्त की कामाचा लोड वाढणार नाही, कारण की तुमची पद निर्मितीच न झाल्यामुळे कामाचा प्रचंड लोड वाढत आहे अधिपरिचारिकांवर आणि बरीचशी पदं, म्हणजे असं नाही की फक्त कनिष्ठ पदं रिक्त आहेत, वरची पदं सुद्धा भरपूर प्रमाणावर रिक्त आहेत। तर त्यामुळे लवकरात लवकर हे नियम लागू करून तुम्ही आमच्या मागण्या मान्य कराव्यात एवढंच फक्त विनंती आहे। आमचं 2 तासात काम बंद आंदोलन आहे। याच्यावरून जर का गती आली आरआरला आणि जर का आम्हाला आमच्या पदोन्नत्यांचा मार्ग खुला झाला तर चांगलंच आहे, पण जर का असं झालं नाही तर हे आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र होईल। अगोदर आम्ही 1 दिवसाचं काम बंद करू आणि नंतर बेमुदत करू आणि हे जे ठरवण्याच्या त्या तारखा ठरवण्याचं काम मात्र आमच्या कार्यकारिणीमध्ये होईल। आजचं हे इशारा आंदोलन करण्याचं कारण हे आहे की खूप 2021 पासून जे सुधारित आरआर सरकार काम करतंय त्याच्यावरती, पण ते खूप इतकं संत गतीने आहे की अद्यापपर्यंत त्याचा काय त्यांनी ठोस पाठपुरावा दिलेला नाहीये, वेळोवेळी त्यांना निवेदनं देऊन सुद्धा। त्यामुळे हे आंदोलन केलं गेलं आहे। ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देखील परिचारिकांकडून देण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।